एक माणूस होता ज्याने जवळजवळ अर्धे जग जिंकले होते. पण तो मृत्यूच्या छायेत असताना शेवटी एक वाक्य बोलून गेला, जग जिंकण्यापेक्षा स्वतःचं मन जिंकणं खूप अवघड आहे. सम्राट सिकंदर, वय अवघं 30 ते 32 वर्ष, पण नाव इतिहासात अजरामर. युरोप खंडातील ग्रीसपासून ते आशिया खंडातील भारतापर्यंत त्याची तलवार पोहोचली होती. त्याच्या शौर्यासमोर अनेक राज्ये कोसळली होती. त्याला विरोध करणारे राजे महाराजे त्याच्या झंझावातापुढे अक्षरशः नेस्तानाबूत झाले होते. पण एक प्रश्न राहतो, एवढं सगळं जिंकल्यानंतरही तो समाधानी होता का? इतिहास सांगतो, नाही, तो समाधानी नव्हता. काही अज्ञात कारणांनी सिकंदर आजारी पडला. त्याला जाणवलं होतं त्याचं मरण जवळ आलं आहे. शरीर थकलं आहे, गोटून गेलं आहे. आणि तेव्हा सिकंदरने जगाला काही गोष्टी सांगितल्या. त्यातील पहिली, माझे हात शवपेटी बाहेर ठेवा, कारण लोकांनी पाहावं, ज्याने जग जिंकलं आहे तोही रिकाम्या हाताने परत जातोय. मृत्यू समोर असताना सिकंदरला आणखी एक सत्य उमगलं. सत्ता, संपत्ती, विजय हे सगळं बाहेरचं आहे. खरी लढाई आत असते. राग, अहंकार, अस्वस्थता हेच मनुष्याचे खरे शत्रू आहेत. जेव्हा मनुष्य स्वतःला मनाच्या दोषांच्या विरोधात जिंकू शकत नाही, तेव्हा त्याच्यापुढे एकच मार्ग उरतो. तो मार्ग म्हणजे आपलं आयुष्य परमेश्वराच्या हाती सोपवणं होय. कारण तो आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखत असतो आणि तो आपला कधीच वाईट विचार करत नाही. सिकंदरने जग जिंकण्याचा प्रयत्न केला, पण उशिरा का होईना त्याने स्वतःला ओळखलं. आपण किमान त्याच्या अनुभवातून शिकलो पाहिजे. जग जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनाला जिंकता आले पाहिजे आणि त्यासाठी आयुष्य परमेश्वराच्या हाती सोपवता आले पाहिजे. अरे, जो श्वास तू घेत आहेस त्याच्यावरही तुझं स्वतःचं नियंत्रण नाही आहे. मग तुझ्या हातात काय आहे? कुठला अहंकार तू बाळगत आहेस? या पृथ्वीवर सगळी सत्ता त्या अगाध अशा परमेश्वराची आहे, उच्च शक्तीची आहे. थँक्यू.